Audio Jungle. आज टेक्नॉलॉजीने आपल्याला आधुनिक बनवले आहे, मात्र ही टेक्नॉलॉजी मानवनिर्मित आहे, ती समजावून घेणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीचा उपयोग केला तर त्याचा सर्व क्षेत्राला फटका बसतो. सायबर क्राईम ही मोठी समस्या देशासमोर निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि इतरही नागरिक त्याला बळी पडतात, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार सुमित वानखडे यांनी केले. येथील गुरु नानक धर्मशाळेत ज्येष्ठ नागरिक सेवा मंच आरवी, भारत सेवा समाज आरवी, जनसेवा फाउंडेशन पुणे, आधारवड ज्येष्ठ नागरिक परिवार वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल साक्षरता व सायबर सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून आमदार वानखडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने होत्या. जयवंत मंत्री, कार्यक्रम अधिकारी, जनसेवा फाउंडेशन पुणे, राजेंद्र आहेर पुणे, प्राध्यापक डॉक्टर हशम शेख, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक सेवा मंच अध्यक्ष डॉक्टर वसंतराव गुल्हाने प्रमुख अतिथी होते. प्राध्यापक डॉक्टर विकास डोंगरे, जिल्हा पोलीस सायबर सेलचे आशिष चिलंगे, अंकित जिवे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक होते. AIला आपला मित्र समजून आता ज्येष्ठ नागरिकही डिजिटल साक्षर होणे गरजेचे आहे. त्यामुळे बुद्धी तल्लख राहते. आता हीच खरी तुमची सुरुवात असून आता खरी जीवन जगण्याचे वय सुरू झाले आहे. निगेटिव्हिटी सोडून द्या आणि पॉझिटिव्ह व्हा. मोबाईल आपला मित्र असून इंटरनेट, व्हॉट्सअप, गुगल, यूट्यूब यावर क्षणात तुम्हाला कोणतीही माहिती उपलब्ध होते. माहिती खरी आहे की खोटी हेही मोबाईल शिकवतो. डिजिटल साक्षरता सायबर गुन्हे रोखण्यासाठी सर्वोत्तम साधन आहे. जी व्यक्तींना फेक न्यूज ओळखणे, मजबूत पासवर्ड वापरणे आणि संशयास्पद लिंक टाळणे शिकवते. डिजिटल इंडियामुळे इंटरनेट वाढले तरी सायबर गुन्हे 68% भारतीयांना बाधित करतात. महाराष्ट्रात सार्वजनिक प्रकरणे आहे. जागरूकता कमी असल्यामुळे या बाबी निर्माण झाले आहे. त्यामुळे डिजिटल साक्षरता हे आजीवन कौशल्य आहे, जी संवाद वाढवते, माहिती प्रसार करते, सायबर धोक्यापासून संरक्षण करते, गंभीर विचारक्षमता वाढवते आणि आर्थिक समावेशशीलताला चालना देते. भारतात 86% घरापर्यंत इंटरनेट पोहोचले आहे. डिजिटल साक्षरता ही सायबर गुन्ह्यामध्ये शस्त्र बनते. शिक्षण, आरोग्य, आर्थिक व्यवहार व सामाजिक जागरूकतेत क्रांती घडवते हे लक्षात घ्यावे, असे डिजिटल साक्षरता या विषयावर प्राध्यापक डॉक्टर विकास डोंगरे यांनी ज्येष्ठ नागरिकांना समजावून सांगितले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची समर्पक उत्तरे दिली. सायबर क्राईम कसे होतात, फसवणूक कशी होते आणि त्यावर सुरक्षितता काय, उपाययोजना कोणती या संदर्भात आशिष चिंगे, अंकित जिवे, जिल्हा पोलीस सायबर सेल यांनी सायबर क्राईम सुरक्षा या विषयावर ही माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर वसंतराव गुल्हाने यांनी केले. संचालन जगन्नाथराव बेलवे यांनी केले तर आभार दीपक चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनास नगरसेवक देवीदास साठे, ॲडव्होकेट VT देशपांडे, श्री रामविलास जयस्वाल, प्रेमराजी पालीवाल, ज्योतिताई भट्ट, डॉक्टर प्रसन्नकुमार बंब, शरद वाळके, ॲडव्होकेट मनोहर गुल्हाने, भरतसिंह दीक्षित, सुरेश चांडक, प्रेमराजी पालीवाल, राजानंद वानखडे, ॲडव्होकेट रमेश धारसकर, नरेंद्र रावत, विनायक वरकड, अर्पणा देशपांडे, मीनाक्षी अजमेरे, शालिनी वाळके, शैलजा देशपांडे, जॉनिल जोशी, भैयासाहेब केंडे, कविता राणे, चंद्रसिंग चोरडिया, नगरसेवक पंकज वाघमारे, बाळासाहेब गुजरकर, अरुण कहारे, प्रकाश पाचगरे, विनायकराव पोद्दार, राजा सोळंके, अविनाश टाके आदी अनेकांनी सहकार्य केले. आणि ते मात्र कसं आपण वरिष्ठ मंडळी आपण इतके पैसे कमावून ठेवले आहेत आपल्या कम्फर्टसाठी जे तो 5 जणांसाठी 300 मध्ये. ज्येष्ठ नागरिक मंडळामध्ये फुकट सल्ला म्हणजे कशाचं कचेरी वगैरे कोर्ट कचेरीमध्ये काही काम असू शकतात आणि तिथून 2-3 वकील सदस्य आहेत आमचे आणि फुकट सल्ला त्यांना देण्यात येईल. नमस्कार. मंचावरील सर्व आदरणीय मंच आणि मंचासमोरील माता, पिता, बंधू, भगिनींनो, आज मला ज्येष्ठ नागरिकांनी मला ही संधी, मी, माझी बायको, माझे सासरे, माझा मुलगा, माझी सून सगळ्यांसाठी कॉमन एक पॅक घेऊन टाकला, त्याला शेअर करून टाकला, लिंक देऊन टाकली. आता मला कधीही कोणतीही ॲड दिसत नाही ते किंवा मी भविष्यामध्ये खूप सारी प्लॅनिंग करतो. आम्ही आर्मीतल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करू, आपण याचे सदस्य बनवूया आणि अशा तऱ्हेनं आमच्या या ज्येष्ठ नागरिक सेवा मंडळाची स्थापना 2 ऑक्टोबरला झालेली आहे. आज ती 4 वर्ष होत आहेत, तर मला पूर्ण होत आहेत. आमचे दर रविवारी भारत सेवा समाजामध्ये ज्येष्ठ नागरिक मंडळाची मीटिंग होत असते. या ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे आम्ही वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतो. आम्ही स्वास्थ्याचे एक नागोबागमध्ये सुद्धा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना नेऊन त्यांच्या प्रकृतीची चिकित्सा केली, त्यांना
औषधोपचार करून दिला. छोट्या छोट्या सहली आम्ही आयोजित करीत असतो. नंतर घेऊ तर मी आमदार साहेबांना विनंती करतो. स्वागत करतो. धन्यवाद. आदर मध्ये आणि मध्य प्रदेशाच्या काही भागात RRCP असं एक आमच्या संघटनेचं एक सेंटर आहे. या निमित्ताने जनसेवा फाउंडेशनच्या या निमित्ताने आज आर्मीकरांसोबत भेटण्याचा योग. घराच्या तिजोरीमध्ये आपण पैसे ठेवायचो. नागरिक मंचाचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो की समाजाला ज्याची आवश्यकता आहे आणि आजची जी काळाची गरज आहे त्या विषयावर त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला. अशा पद्धतीचा कार्यक्रम आर्मीसारख्या शहरात आयोजित होणे हीच एक खूप मोठी गोष्ट आहे आणि या कार्यक्रमाला आपण उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्यासाठी या सर्व उपस्थितांचे सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण सर्व आधुनिक जीवन जगतोय आणि काळ जसा जसा आधुनिक होतोय तसं जसं अनेक अडचणींचा सामना सुद्धा अनेक संकटंसुद्धा आपल्यासमोर येत आहेत. आपण आधुनिक होतो म्हणजे काय होतोय तर आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतो. टेक्नॉलॉजीशिवाय आधुनिकता आपण कल्पना करू शकत नाही. आज इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीने आपल्याला आधुनिक बनवलं परंतु शेवटी टेक्नॉलॉजी जी आहे ती मानवनिर्मित आहे आणि ती ह्युमन ड्रिव्हन असल्यामुळे जसा त्याचा उद्देश आपल्याला बदलता येईल त्या पद्धतीने ती आपल्याला वापरता येते. कारण सगळा जो विषय असतो तो डेटाचा असतो. तो डेटाचे इनपुट्स आपण टेक्नॉलॉजीमध्ये कसे टाकतो, आपला उद्देश काय असतो, आपल्याला काय त्याच्यातून पाहिजे आहे त्यावर त्याचं टेक्नॉलॉजीचं रूप हे निर्भर असतं. त्याचा जर चुकीच्या पद्धतीने उपयोग केला गेला तर मोठा फटका त्यातला समाजातल्या सर्व क्षेत्राला बसतो. मग ते बँकिंग असो, शासन असेल, सामाजिक इन्स्टिट्यूशन, सोशल इन्स्टिट्यूशन असेल, गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूशन असेल किंवा आपण सर्वसामान्य नागरिक. आज एक मोठी समस्या आपल्या सर्वांसमोर याच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उभी झाली आहे ती म्हणजे सायबर क्राईम. पूर्वीच्या काळी जिथे जिथे मौल्यवान वस्तू ठेवल्या जायच्या त्या ठिकाणी लोकांच्या घरावर दरोडे पडायचे, घरी चोऱ्या व्हायच्या. त्याच्या अगोदरच्या काही धान्य जिथे शेतकरी ठेवायचा ती मौल्यवान वस्तू होती तर तिथे धान्य चोरीला जायचं, त्याचं ते लुटून न्यायचे. आज सगळ्यात मौल्यवान जर मनुष्यासाठी काय आहे तर तो अर्थ आहे, तो म्हणजे पैसा आहे आणि तो डिजिटल स्वरूपात आपल्या बँकेच्या खात्यामध्ये असतो. आणि आता त्यावर या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून दरोडा टाकण्याचं काम ते हे आता ही आपल्या गुन्ह्यांचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे एक प्रकारे डिजिटल दरोडेखोर आपला कुठलाही अस्तित्व न ठेवता अदृश्यपणे आपल्याला लुटण्याचं, आपल्याला निवडण्याचं काम करतात. अशा वेळेस आपण सर्वसामान्य व्यक्तींनी ती टेक्नॉलॉजी समजून घेणं तर आवश्यक आहे पण त्यासाठी अवेअर असणं सुद्धा आवश्यक आहे. पुष्कळदा आपल्या नकळत आपल्याला एखादी गोष्ट सोपी वाटत असते तरी त्यातून आपल्याला अनेक अडचणींचा पुढे सामना करावा लागतो आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना हे अतिशय अडचणीचं असतं. कारण पुष्कळदा खात्यातून पैसे गेले, कुठे गेले माहीत नाही. भलत्याचं कुठल्या तरी राज्यामध्ये कुठल्या तरी ATM मधून ते पैसे काढण्यात आले हे नंतर आपल्याला माहीत पडतं. परंतु एकदा जर पैसे आपल्या खात्यातून काढले तर ते परत मिळवणं हे पोलीस यंत्रणेसाठी सुद्धा अतिशय कठीण बाब होऊन जाते. आणि अशा वेळेस नॉर्थ ईस्टमधल्या कुठल्या तरी ATM मधून वर्धेच्या माणसाचे पैसे काढले गेले, कोलकातामधून काढले आम्ही दिसतो. तेव्हा आमची अशी अपेक्षा आहे की आज आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाची संख्या कमी आहे पण आम्ही असं आव्हान करतो तुम्हाला का जास्तीत जास्त लोकांनी आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळाचं सदस्यत्व स्वीकारावं आणि आमच्या
त्या कार्यक्रमाला आमच्या या तुम्ही आशीर्वाद द्यावा एवढं बोलून मी माझे 2 शब्द बोलतो. धन्यवाद.